नमस्कार. हार्ट अटॅक अनेकदा अचानक आल्यासारखा आपल्याला वाटतो. पण खरं म्हणजे अनेक वेळा बॉडी त्याआधी वॉर्निंग द्यायला सुरुवात करत असते. समस्या ही आहे की आपल्याला त्या सिग्नल्सकडे आपण गॅसेस आहे किंवा ॲसिडिटी आहे, थकवा किंवा वयाचा परिणाम म्हणून आपण फक्त पाहत असतो आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि जेव्हा खरी समस्या लक्षात येते तेव्हा बऱ्याचदा उशीर झालेला आपल्याला दिसून येतो. आज आपण अशाच 10 वॉर्निंग सायन्सबद्दल बोलणार आहोत, जे आपल्याला हार्ट अटॅकची आधी कल्पना देऊ शकतात किंवा आपल्याला आपल्या बॉडीमध्ये ते चेंजेस आलेले दिसू शकतात. सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा सिग्नल म्हणजे चेस्टमध्ये प्रेशर किंवा हेवीनेस किंवा डिस्कम्फर्टनेस फील होणं. लक्षात घ्या, प्रत्येक हार्ट अटॅकमध्ये मूवीमध्ये दाखवतात तसं तीव्र चेस्ट पेन होतच असं नाही. अनेक लोक फक्त एवढंच सांगतात की जणू काहीतरी छातीवर जड दगड ठेवल्यासारखा वाटतोय. हा डिस्कम्फर्टनेस चालताना किंवा जिना चढताना किंवा स्ट्रेस ज्यावेळेस वाढू लागतो आणि रेस्ट घेतल्याच्या नंतर कमी होतो. नंतर दुसरा सिग्नल म्हणजे लवकर श्वास लागणं म्हणजे दम लागणं. जर आधी तुम्हाला सहज कुठल्याही गोष्टी आपण करू शकत असतो, म्हणजे चालू शकत असतो किंवा बोलू शकत असतो, परंतु काही दिवसांनंतर आपल्याला असं जाणवतं की थोडं चाललं किंवा जिना चढला की आपल्याला श्वास लागतोय, दम लागतोय. तर मग त्याकडे आपण फक्त फिटनेसची एक समस्या म्हणून पाहू नये, कारण की अनेक वेळा हार्टला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्यामुळे हे सुरुवातीचं लक्षण आपल्याला दिसू शकतं. तिसरं म्हणजे लेफ्ट आर्म पेन, लेफ्ट शोल्डर पेन, जॉ पेन किंवा बॅक पेन म्हणजे पाठीमध्ये वेदना होणं. हार्टचा पेन हा नेमका केवळ चेस्ट पुरताच मर्यादित राहत नाही, तर अनेक पेशंट्समध्ये आपल्याला खांदा, मान किंवा जबड्यामध्ये वेदना होणं, अशा वेदना नंतर आपल्याला वाढत वाढत जाणं आणि तपासणीमध्ये हार्टशी संबंधित असलेल्या समस्या समोर येणं हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येतं. चौथा सिग्नल म्हणजे वारंवार ॲसिडिटी होणं किंवा इनडायजेशन सारखं आपल्याला फिलिंग येणं. विशेषतः जर ॲसिडिटी नवीन सुरुवात झाली असेल तर ती वारंवार होत असेल किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी केल्याच्यानंतर ती वाढत असेल, तर अनेक लोक हार्टची लक्षणं गॅसेस समजून महिनोन्महिनं त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहतात. पाचवा सिग्नल म्हणजेच अचानक जाणवणारा असामान्य थकवा. जर कोणतंही स्पष्ट कारण नसताना शरीरामध्ये ऊर्जा कमी झाल्यासारखी वाटत असेल किंवा थोडंसं छोटं कुठलं काम केलं तरी थकवा जाणवत असेल, तर त्याच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. विशेषतः फिमेल्समध्ये म्हणजे वुमन्समध्ये हे लक्षण आपल्याला सामान्यपणे जाणवून येतं. सहावा सिग्नल म्हणजे जास्त घाम येणं. जर एक्सरसाइज किंवा उष्णता नसतानाही अचानक थंड घाम यायला सुरुवात व्हायला लागली तर हे महत्त्वाचं वॉर्निंग साईन असू शकतं. सातवा सिग्नल म्हणजे चक्कर येणं. त्याचबरोबर आपल्याला लाईट हेडॅक होणं म्हणजे आपल्याला चक्कर येऊन डोकं जड झाल्यासारखं वाटणं. जेव्हा हार्ट प्रभावीपणे ब्लड पंप करू शकत नाही तेव्हा ब्रेनपर्यंत ब्लड फ्लो व्यवस्थित होत नाही आणि काही काळासाठी हा परिणाम आपल्याला दिसू शकतो. आठवा सिग्नल म्हणजे हार्टबीट अनियमित किंवा खूप वेगाने जाणवणं. कधीकधी पेशंट सांगतात की हार्ट अचानकच खूप जोरात धडधड करताना आम्हाला जाणवतं किंवा त्याचा रिदम बदलल्यासारखा वाटतो. प्रत्येक वेळेस आपल्याला पाल्पिटेशन हा एक धोका समजावून येऊ शकतो पुढे किंवा प्रत्येक पाल्पिटेशन हे धोकेदायकच असतं असंही आपल्याला म्हणता येणार नाही. पण त्याच्यासोबत चेस्ट डिस्कम्फर्टनेस किंवा ब्रेथलेसनेस किंवा आपल्याला थोडंसं अनावश्यक असे काही चेंजेस दिसले, ते वाढायला लागलं असं जर वाटत असेल तर नक्कीच आपल्याला त्याच्यावरती इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. पुढचा 9वा सिग्नल म्हणजे स्लीप डिस्टर्ब किंवा पहाटेच्या वेळी डिस्कम्फर्टनेस जाणवणं. अनेक लोक आपल्याला सांगतात किंवा अनेक लोकांची मी गोष्ट ऐकलेली आहे की रात्री चेस्ट हेवीनेस, अस्वस्थता किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे त्यांची झोपच व्यवस्थित होत नाही किंवा झोप डिस्टर्ब असते. अशा प्रकारच्या सिम्पटम्सकडे शक्यतो दुर्लक्ष करू नये. आणि 10वा आणि सगळ्यात महत्त्वाचा रिस्क फॅक्टर ते म्हणजे आहे कॉम्बिनेशन. जर तुम्हाला डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, ओबेसिटी किंवा फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर कोणाला हृदयाचा काही आजार असेल किंवा असे कुठले आजार असतील तर अगदी सौम्य सिम्पटम्ससुद्धा गंभीरपणे घ्यायला हवेत. कारण अनेक वेळा हार्ट अटॅकच्या आधी बॉडी खूप सूक्ष्म वॉर्निंग साईन्स देत असते. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रत्येक चेस्ट पेन म्हणजे हार्ट अटॅकच नसतो. पण प्रत्येक चेस्ट पेनला ॲसिडिटी समजणं हे सुद्धा चुकीचं आहे.
आज भारतामध्ये हार्ट डिसीजचे मृत्यूचं एक प्रमुख कारण हार्ट डिसीज हे बनलेलं आहे आणि अनेक पेशंटमध्ये पहिलंच लक्षण आपल्याला हार्ट अटॅक हे असू शकतं. म्हणून प्रिव्हेन्शन आणि अर्ली डिटेक्शन हे खूप महत्त्वाचं आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा हार्ट हेल्थ फक्त हार्टपुरती मर्यादित नाही, तर आपला डायबिटीज, ओबेसिटी, स्ट्रेस, पुअर स्लीप किंवा वीक मेटाबॉलिझम किंवा अनहेल्दी लाईफस्टाईल हळूहळू हृदयावर ताण वाढवत राहतात आणि म्हणून सिम्पटम्सची वाट पाहण्यापेक्षा रिस्क फॅक्टर कंट्रोल करणं जास्त महत्त्वाचं आहे. बॉडी अनेकदा हार्ट अटॅकच्या आधी आपल्याला सिग्नल्स देते. चेस्ट हेवीनेस, ब्रेथलेसनेस, अनयुज्युअल फटिकनेस, जॉ किंवा शोल्डर पेन, एक्सेसिव्ह स्वेटिंग आणि वारंवार होणाऱ्या ॲसिडिटीसारख्या सिम्पटम्सकडं आपण दुर्लक्ष करू नका. वेळीच ओळखलेला वॉर्निंग साईन तुमचा जीव नक्की वाचवू शकतो. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीला असे काही सिम्पटम्स किंवा रिस्क फॅक्टर असतील तर प्रॉपर इव्हॅल्युएशनसाठी आपल्या जवळच्या माधोबागच्या क्लिनिकला किंवा हॉस्पिटलला नक्की भेट द्या. धन्यवाद.